होतंय काय की बाबासाहेब आंबेडकर डमणीत बसले, डमणीवाल्यानं 10-5 मिनिटं झाले, चालू केला कार्यक्रम. आता बाबासाहेब कोटामध्ये सुटामध्ये बुटामध्ये चेहऱ्यावर तेज आहे, गॉगल लावलेला आहे. आता आमचं पोरग आजकाल बाबासाहेब आंबेडकरांनी राहणीमान पण शिकवलं कलम 19 मध्ये. आता आमचे दलिंदर आहे, अख्खं पीक गायब करायला फक्त तण ठेवायले, त्याच्यात पुन्हा इथं बुजुड्या जरासा असा पिवळा कलर मारले. पहा तू सुधर रे, इथं कलर मारते इथं काय काय पाहिले मी भिकार चोट. अहो त्यानं भवालीच बाळी मारो, भवालीच बाळी घातली त्याला. दाखवायची गरज नाही. बाबासाहेबांनी राहणीमान शिकवले. किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. आपल्याला ते राहता आलं पाहिजे, आपण विचाराने प्रगल्भ येऊन दिसलो पाहिजे. नाही तर काही काहीचे केस कुरळे होईना, सराटा गरम करायले, केस फिरून कुरळे केले होईना. आता तरी पण झालं त्या ब्युटी पार्लर मध्ये ते कोर्स आला, केस कुरळे करायचा, कुरळे सरळ करायचा. आमचं पोरगं डेंजर, सराटा गरम करून मधात फिरवायले. काऊन याचं म्हणणं आहे केस वाकडे बिकडे दिसले तर इम्प्रेशन पडते. सध्या तू इथं बसलाय, तू इम्प्रेशनच पडत. सध्या इम्प्रेशन मुळच इथं तू किती बेजार आहे. त्याचं म्हणणं आहे लय दिवसानं आली म्हणून मी आलो, नाही तर मी येणार नव्हतो. है ना, भीम जयंतीच्या नंतर दिसलीच नाही घराच्या बाहेर म्हणून आला. तिची मायला डेंजर आहे, तिच्या माई बी माहिती आहे तू दलिंदर आहे म्हणून माई सोबतच आली. तू आला काय साठी मला काय कळलं काय. आणि माणसाने कुटाने केल्याशिवाय कुटाण्यावर बोलता येत नाही. मी बी त्या देशात होतो नव्हती. त्यामुळे जरासा बदल करणं काळाची गरज आहे. डमणीत बसल्यावर बाबासाहेब आंबेडकरांना जात विचारली. बाबासाहेब आंबेडकरांनी जात सांगितली. डमणीवाल्यानं डमणीतून खाली उतरला. मी जर तुम्हाला नेलं आणि हे बाजूच्यांना कळालं तर कदाचित माझी डमणी पेटून देतील, म्हणून मी तुम्हाला नेऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणले अंतर खूप आहे, वाटलं तर मी डमणी चालवतो, तू मागे बस बापा. त्यानं मान्य केलं. बाबासाहेब आंबेडकर डमणी चालवायला बसले. जगाचा रणगाडा एका संविधानाच्या ग्रंथातून बाबासाहेबांनी चालवला, जो सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. ग्रंथाची पावर काय. तुमच्या मतदारसंघाचे आमदार आहेत राठोड साहेब, म्हणजे तंट्यावर राहणारा पोरग संविधानाचा मार्गानं एखाद्या जातीमध्ये झोपडीत राहणारी एक बाई. त्यानंतर महत्वाची गोष्ट शिक्षणाची व्यवस्था कुठून कुठं नेली, म्हणजे झोपडीतली एक बाई आदिवासी समाजात जन्माला येऊन ती देशाच्या राष्ट्रपती पदावर मजल मारते. हे तुमच्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही तर बापानं लिहिलेल्या संविधानामुळे तिथे जाता येते. ही त्या संविधानाची ताकद आहे. आज राठोड साहेब आहेत, या मतदारसंघाचे आमदार आहेत ना. आमदार कशामुळे आहेत, जागा राखीव. गाणं आहे का नाही, लाल दिव्याच्या गाडीला तुझं योगदान. का गाणे 1932 ला डिबेट चालू आहे. कोणासोबत, गांधीजी सोबत. गांधीजीचं म्हणणं आहे हिंदू धर्म विभक्त झाला ना पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणले नाही. गोलमेज परिषद पार पडली 1930 ला. गोलमेज परिषदेचे अध्यक्ष रॅमसे मॅग्नॉल. प्रत्येकाने आपले विचार मांडले. बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडलाय. काय मांडलाय, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. का मांडला असेल बाबा, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ का मांडला असेल, काय कारण आहे. त्याचं एकमेव कारण आहे, आपण राजदरबारात नव्हतो, त्याच्या मधात आपल्याला नोकऱ्या नव्हत्या. आपलं काम गावाच्या बाहेर राहणं, आपलं काम गावाच्या बाहेर राहणं. नोकरी आपल्या पदरात नव्हती. आपलं काम गावात जनावर नेलं ते ओढत ओढत बाहेर नेणं, त्याची कातडी काढणं आणि ती इकणं, हे आपलं काम होतं. आपल्याला सूर्य मावळल्यावर गावात एंट्री होती, कारण आपली सावली देखील अछूत मानल्या जायची. आपल्याला शिक्षणाची कुठली व्यवस्था नव्हती. आणि हे असताना महत्वाची गोष्ट की बाबासाहेब आंबेडकर म्हणले अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे हे एवढे लोक आहेत, एका प्रभागामध्ये राहतात. या प्रभागामध्ये निवडणुकीला उभं कोण राहील, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे माल आहे, तो निवडणुकीला उभा राहील, तो पैसे वाटेल. पैशापोटी काही लोक त्याला मतदान करतील आणि तो निवडून येईल. मग आपल्या बापानं केलं काय, आपल्या बापानं पहिल्यांदा पॉलिटिकल आरक्षणावर भर दिला. बाबासाहेब म्हणले अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय. अरे या देशामध्ये 543 खासदार आहेत,
इथे या समूहाचे लोक जास्त आहेत, पण या समूहात या जातीच्या लोकांना हा मतदारसंघ राखीव ठेवा. पैसे कोणाकडे किती बी असो, माल कोणाकडे किती बी असो, तो त्याच जातीचा उभा राहील आणि त्याच जातीच्या भरोश्यावर तो निवडून येईल. मग काय ताकद म्हणली? अरे या देशामध्ये 543 खासदार आहेत, तुम्ही काही झक मारा, 85 खासदार तुम्हाला एससीचेच या देशात निवडून द्यावे लागतील. पॉवर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. या देशामध्ये 47 खासदार एसटीचेच निवडून द्यावे लागतील. तुम्ही काही झक मारा, या देशामध्ये 4120 आमदार आहेत. 4120 आमदारापैकी या देशात तुम्ही काही उड्या मारा, 614 आमदार आपले म्हणजे एससीचे या देशात निवडून द्यावे लागतील. कोणाला काही उडी मारता येईल का त्याच्यात? म्हणजे असं होईल का एससीचा एकही आमदार या देशात नाही का? राखीव 614 आहे, तुम्ही काही उड्या मारा, ते उड्या तर तुम्हाला निवडून द्यायचे. 554 एसटीचे निवडून द्यायचेच. म्हणजे त्याच्यात काही बदल करता येईल का? हे बाबासाहेबांनी तिथे केलं. म्हणजे आपले लोक कुठं पोहोचले? संसदेत. आपले लोक कुठं पोहोचले? विधान भवनात. पण आपले तिथे पोहोचल्यावर काम काय आहे? ज्या प्रवर्गातून मी गेलो त्या प्रवर्गाच्या वेदना, त्या प्रवर्गाचा दुःख, त्या प्रवर्गाच्या जे काही भावनिकता असतील ह्या तिथं मांडणं. आपलं काय होतंय? आपला समाज भोगला, आपल्यातला कोणतरी उठतो, एक संघटना निर्माण करतो, त्या संघटनेत सदस्य निर्माण करतो, संघटनेचे कार्यक्रम घेतो आणि हरामखोर अख्खी संघटना एखाद्या राजकीय नेत्याच्या पायाला बांधून टाकतो. त्यामुळे वामनदादा कर्डक म्हणाले, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाली, पुन्हा आपली म्हणावी, चेहरे हजार झाली, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर कारे, भीमा तुझ्या मताची माणसा जमेली तर कारे, भीमा तुझ्या मताची माणसा जमेली तर कारे. म्हणजे आपल्यातला तो भीम जागा पाहिजे, आपल्यातली ती चळवळ जागी पाहिजे, आपल्यात त्या समाजाबद्दलची आस्था जागृत पाहिजे, त्या समाजाबद्दलच्या वेदना जागृत पाहिजे. बाबा